डे 1 मध्ये आम्ही निघालो कुर्गचे प्लेसेस एक्सप्लोर करायला. नमस्कार, मी आहे प्रथम आणि तुम्ही बघत आहात द फॅमिली ट्रिप. आवर फास्ट किती वेळ लावायला तू. हॉटेलचा ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो आमच्या पहिल्या डेस्टिनेशन कडे, जे होतं डुबारे एलिफंट कॅम्प. हा एलिफंट कॅम्प कावेरी नदीचा बॅक वॉटर पॉइंट म्हणून ओळखला जातोय. इथे तुम्ही बोटिंग, रिव्हर राफ्टिंग, त्यासोबत इथलं मेन आकर्षण म्हणजे तुम्ही इथे एलिफंटला आंघोळ सुद्धा घालू शकता. छोटे छोटे तमाशे जैसे पानी बताशे हाथों से ना जाने दे, हाले हाले झरोके चल खोले खुशी के थोड़ी हवा तो आने दे. त्यानंतर आम्ही गेलो आमच्या सेकंड डेस्टिनेशनला, जे होतं गोल्डन टेम्पल. हे एक बुद्धिस्ट टेम्पल आहे आणि या टेम्पलचं आर्किटेक्चर एक टिबेटियन आर्किटेक्चर आहे आणि ही जागा खूप स्पिरिच्युअल आणि शांत जागा आहे, ज्यामध्ये बुद्ध धर्माची पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे. त्यानंतर आमचं थर्ड डेस्टिनेशन हे ओंकारेश्वर मंदिर होतं. या मंदिराचा इतिहास म्हणजे इथल्या राजाने ऍक्सिडेंटली एका ब्राह्मणाला मारलं होतं. त्या गोष्टीच्या माफीसाठी त्याने वाराणसीच्या काशीमधून महादेवांची एक पिंड आणून इथे स्थापना केली आणि आम्ही लकीली या मंदिरामध्ये सोमवारी आणि ती पण एकदम आरतीच्या टायमिंगला गेलतो. त्यामुळे सर्वांनी कमेंट मध्ये हर हर महादेव लिहा. त्यानंतर आमच्या डे 1चं लास्ट डेस्टिनेशन हे राजा सीट गार्डन होतं, जे की फेमस आहे त्याच्या सनसेट साठी. पण पाऊस पडला असल्यामुळे तिथे आज सनसेट आम्हाला काही बघायला मिळालं नाही. तर हा होता आमचा कुर्ग मधला डे 1. तर चला आता आपण भेटूया डे 2 मध्ये. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट मध्ये टाईप करा डे 2. डू फॉलो फॉर मोर मिनी व्लॉग्स.